नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका. आपल्या YouTube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 30 साईजच्या मापाच्या ब्लाऊजचे या ठिकाणी अस्तरवरती कटिंग करणार आहोत. मापे या ठिकाणी दिलेली आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला या बाजूने एक सरळ रेष मारून घेऊ. सुरुवातीला आपण मागच्या भागाची कटिंग करणार आहोत. तर उंची आहे 13 इंच, ज्यामध्ये 1 इंच ऍड करून 14 इंचावरती आपल्याला एक खूण करायची आहे. त्यानंतर 30 साईजच्या ब्लाऊज साठी आपण शोल्डर घेणार आहोत 5.25 इंच. 5 इंच आणि 2 रेषा, त्यावरती एक खूण केली. तसेच ब्लाऊज साठी मुंढा असणार आहे 5.5 इंचाचा, म्हणून 5.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर हे पॉइंट अशा प्रकारे आपण जोडून घेतले. त्यानंतर 30चा 8वा भाग होतो 7.5 इंच. 7.5 इंचावरती एक खूण केली आणि त्यामध्ये प्लस 1.5 इंच मार्जिन आपण ऍड करणार आहोत. त्यानंतर हे पॉइंट अशा प्रकारे जोडून घेतले. आता आपण टाकणार आहोत गळा रुंदी. तर 30 साईजच्या ब्लाऊज साठी आपण गळा रुंदी घेत आहोत 2.5 इंच. आणि मागचा गळा आहे आपला 8 इंचाचा. तसेच खालच्या बाजूने गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. या ठिकाणी एक बॉक्स तयार करायचा आणि मागच्या बाजूला आपण गळ्याला गोल आकार देणार आहोत. फ्रेंच कर्वच्या मदतीने अशा प्रकारे आपण गळ्याला गोल आकार दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण उंची आहे 14 इंच. तर 14 इंचावरती रेष मारून घ्यायची आहे आणि हे पॉइंट आपल्याला या ठिकाणी जॉईन करायचे आहेत. त्यानंतर आपण मुंढा टाकणार आहोत. मागच्या भागासाठी मुंढा असतो 1.5 इंचाचा. तर या ठिकाणापासून 1.5 इंचावरती खूण केली. त्यानंतर 5.5 इंचाचा मुंढ्याचा मध्य काढून या ठिकाणी आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. तसेच मागच्या भागासाठी टक्स असणार आहे 4 इंच आणि उंची ही राहणार आहे 4 इंचाची. आणि दोन्ही बाजूंनी 2 रेषा असं माप घेऊन आपल्याला या ठिकाणी टक्सची मार्किंग करायची आहे. हे आपण कट करून घेऊ. आपण पुढच्या भागाचं कटिंग करून पाहू. तर खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच अंतर जास्त घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी 2-3 ठिकाणी 1 इंचावरती खूण केली आणि एक सरळ रेष मारून घेणार आहे. इकडच्या बाजूने कपडा थोडा पुढे मागे असल्यामुळे इथेही आपण एक सरळ रेष ओढून घेणार आहोत. त्यानंतर आता पूर्ण उंची आहे 13 इंच, ज्यामध्ये समोरच्या भागामध्ये आपल्याला 1.5 इंच अंतर ऍड करायचं असतं. म्हणून 14.5 वरती खूण केली आणि या ठिकाणी एक सरळ रेष मारून घेणार आहोत. त्यानंतर
30 साईजच्या ब्लाउज साठी शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. 5.25 इंचावरती मार्क केलं. त्यानंतर मुंढा आहे 5.5 इंचाचा. 5.5 इंचावरती खूण करून या ठिकाणी अशा प्रकारे जॉईन केलेला आहे. त्यानंतर गळा रुंदी असणार आहे 2.5 इंच आणि पुढच्या गळ्याची उंची आहे 5.5 इंच. खालच्या बाजूने ही 2.5 इंचावरती खूण करून या ठिकाणी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तसेच या ठिकाणी आपण गळ्याला गोल आकार देऊन घेणार आहोत. त्यानंतर छाती आहे 7.5 इंच म्हणून 7.5 इंचावरती एक खूण केली. त्यानंतर 1.5 इंच मार्जिन ऍड केलं आणि वरतीही आपल्याला 1 इंच टक्स मध्ये जाणारं माप या ठिकाणी वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि या ठिकाणी हे जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर कंबर घेर आहे 25 इंच म्हणजेच त्याचं निम्मे केला आपण 5.5 इंचावरती. त्यानंतर 1 इंच आपण टक्स साठी घेणार आहोत आणि वरती 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे. त्यानंतर हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. त्यानंतर पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरती देणार आहोत म्हणून 1 इंचावरती खूण केली. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता खालच्या बाजूने आपल्याला बेल्टची मार्किंग करायची आहे. त्यासाठी मी या साईडने 3 इंचावरती एक खूण केली आणि वरच्या बाजूने आपल्याला 2.5 इंच अंतर घ्यायचं आहे. त्यानंतर हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे आहेत आणि या ठिकाणी 0.5 इंचावरती वरती येऊन आपल्याला अशा प्रकारे क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी टक्सची मार्किंग करणार आहोत. तर यासाठी 4 इंचावरती एक खूण केली आणि वरती एक मार्क करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला 1 इंचावरती खूण करून घ्यायचे आहे आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणावरती प्रिन्सेस कटचा शेप देणार आहोत. अशा प्रकारे फ्रेंच कर्वच्या मदतीनेही आपण या ठिकाणी शेप देऊ शकतो. त्यानंतर हा पॉइंट आपल्याला या ठिकाणी जॉईन करून घ्यायचा आहे. आता याचे आपण कटिंग करून घेऊ. बाहीसाठी आपण 7.5 इंच छातीचा भाग होतो, परंतु ही पफ स्लीव असल्यामुळे आपण 8 इंच असं माप बाहीसाठी टाकणार आहोत. त्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला हे सरळ रेषेमध्ये करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाहीची उंची आहे 4 इंच ज्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करून 5 इंचावरती या ठिकाणी खूण केली. तसेच या ठिकाणी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कॅप हाईट घेणार आहोत 2.5 इंच आणि या बाजूने आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. या साईडने 1 अर्धा इंच अंतर सोडून
या ठिकाणी बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर दंडघेर आहे 5 इंच, ज्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करून 6 इंचावरती आपल्याला खूण करायची आहे. अशा प्रकारे आपली बाहीची ही अत्यंत सोप्या पद्धतीने कटिंग करून झालेली आहे. अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता आपण समोरच्या भागाची हा भाग कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली संपूर्ण ब्लाउजच्या अस्तर कटिंग झालेली आहे. आता आपण फॅब्रिक कटिंग करून घेऊ. हा आपला ब्लाउज पीस आहे. या ठिकाणी बंद कापड आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.